ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आता बातमी आहे जम्मू काश्मीरमधून। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू आणि काश्मीरमधील 6.4 किलोमीटर लांबीच्या झेड मोर बोगद्याचं उद्घाटन केलं आहे। या बोगद्यामुळे सोनमर्ग पर्यटन स्थळ वर्षभर उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे। गंदरबल जिल्ह्यामधील गगनगीर आणि सोनमर्ग दरम्यानचा हा 2 लेनचा बोगदा 2700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला आहे। सोनमर्ग आणि गगनगीर यांना जोडणारा हा बोगदा समुद्र सपाटीपासून 8650 फूट उंचीवर आहे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी 7.5 मीटर रुंद समांतर मार्ग आहे। लडाखला वर्षभर रस्त्यांना जोडण्यासोबतच हा बोगदा देशाच्या संरक्षण गरजा आणि प्रादेशिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास मदत करेल। नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडनं या बोगद्याचं वर्णन अभियांत्रिकीचा चमत्कार आणि प्रदेशासाठी एक गेम चेंजर म्हणून केलेलं आहे। तसंच हा प्रकल्प जम्मू काश्मीर आणि लडाख सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देईल। झेडमोर बोगद्यासह झोजिला बोगद्याचं काम हे आतापर्यंत 2028 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यामुळे प्रादेशिक संरक्षण, रसद आणि वाहतूक सुलभ होणार आहे। त्यामुळे लडाख आणि जम्मू काश्मीरमधील कनेक्टिव्हिटी आणि विकासाला नवी दिशा मिळणार आहे। दरम्यान झेडमोर बोगदा हा महत्त्वाचा आहे, त्याचे फायदे काय होणार आहेत हे देखील थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर गंगागीर ते सोनमर्ग पर्यंत अखंडित वाहतुकीमध्ये त्यामुळे मोठी मदत पाहायला मिळेल। राष्ट्रीय महामार्ग 1 वरील प्रवासाचं अंतर 49 किलोमीटरवरून 43 किलोमीटरवरती येणार आहे। नंतर वाहनांचा वेग 30 किलोमीटर तासवरून 70 किलोमीटर ताशी इतका वाढेल। तर बोगदा परिसरातील पर्यटन आणि व्यापाराला गती देण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।